हट्ट सोड आणि ती सांगते ते ऐक. असं करू नको. मी माझ्या विठुरायाला वचन दिलंय की मी त्याला सासरे नेईन, आणि जर मी त्याला नेलं नाही तर त्याला किती वाईट वाटेल. हात जोडते, बाकीच काही सुद्धा मागणार नाही मी तुम्हाला. सखू, लग्नात सप्तपदीच्या वेळी मलाही वचन दिलं होतंस तू की माझ्या आणि कुटुंबाच्या सुखासाठी झटेन. माझा शब्द प्रमाण मानशील, पती परमेश्वर मानेल, दिलं होतंस ना? हो. मग त्या वचनाच्या विरुद्ध कशी काय वागतेस? वर मला वचनाच्या गोष्टी सांगतेस? नाही, आई बोलते तेच खरंय. तुझ्या समोर डोकं फोडून घेण्यात काही एक अर्थ नाही. तू जिद्दी हट्टी हेकेकोर तरी आहेस, नाहीतर तुला खूळ लागलंय सखू. मी तरी आता परत तुला समजवायला येणार नाही. काहीही कर, मर. आई आहे ग वच्छे, आहे ग. किती कामं पडतात ग तुला. मी घरघडी आहे ना या घराची, आणि नोकर आहे ना जाऊबाईंची. आणि तुम्ही काय, तुम्ही जुगारी. तुम्हाला या घरात किंमत नाही, आणि तुमची बायको मी, मग मला काय किंमत असणार आहे? वाटलं होतं नवीन सून आली आहे घरात, तिला मी माझ्या हाताखाली राबवेन, पण कसलं काय. ते सगळं जाऊ दे ग वच्छे, पण ती सखू आहे ना, रमा वहिनीने एकदम तोडीस तोड मिळालेली आहे. इतके दिवस ती आपल्याला धाकात ठेवत होती, पण आता ही नवीन सून अशी काही मिळाली आहे ना, ती घरात येण्या अगोदर हिला सिंग दाखवते. श्रीमंत सुभेदारांची माणिक सून म्हणून घरात येणार होती, पण ही महामाया त्या गरीब भिकारड्या सखूला सून म्हणून घरी घेऊन आली. हिला वाटलं आपण तिचा माज उतरवू, पण कसलं काय, ही सून निघाली शेरात 1.25 शेर, चांगली पुरून उरली. एक शब्द म्हणून ऐकत नाही, चांगली घट्ट पाय रोवून उभी आहे अंगणात. मी तुम्हाला सांगते, ही सासूच्या डोक्यावर चांगली मिऱ्या वाटणार आहे. मी फुकटचं पोचते या ना, आणि असे पांग फेडताय. अरे बापरे, कसं झालं? हा पेला कोणी फेकला? आणि बाहेर तर कोणीच नाहीये. मग हा ही मुलगी फार जड जाणार आहे आपल्याला. दिसतच आहे. सासूबाईंच्या आरेला कार्य करणारी येते, म्हणजे दिगूला तर काय पदरालाच बांधेल. त्यामुळे दिगूला बाजूला करून पेढीवर ताबा मिळवणं काय सोपं राहिलं नाहीये. पण मला ना सासूबाईंची खूप काळजी वाटते अगं यमुने. तिचं काही सांगू नका हो, ती पक्की जांबाज आहे. सखू पक्की जांबाज आहे. आणि हो ना हो, रमाईनं खूप कष्टानं हा डोलारा उभा केलाय. तो या सखूमुळं कोसळून पडेल, हीच भीती वाटते हो. हो ना, अगं ती काळजी तर वेगळीच आहे, पण माझ्या मनात आता काय आलं सांगू. भले आत्ता सखूला अद्दल घडतीये, पण दुसऱ्या बाजूने पहा ना, काय नवीन नवीन नवरी अंगणात रात्रभर उभी आहे, तिला घरातच घेतलेलं नाहीये. या सगळ्यामुळे कोणाची प्रतिष्ठा डागाळली जाईल? अगं सासूबाईंचीच ना. मग आणि लोकांना काय अगं बोलायला निमित्तच लागतं. पण या सगळ्यामुळे माझ्या सासूबाईंचा उद्धार व्हायला नको एवढीच काळजी आहे मला. अगं केवढं कष्टाने त्यांनी हे सगळं उभं केलंय, नाव कमवलंय, ते असं
क्षणार्धात धुळीला मिळेल ग. विठुराया, तुला थंडी नाही ना रे वाजते? माझा पदर पुरतोय ना तुला? ए उठ, दे ती मूर्ती. नाही. नका नेऊ. सोड ती मूर्ती. माझ्या विठुरायाला नका नेऊ. सोडा ना त्याला. सकू, काय चाललंय तुझं? हे बघ, आईचे सांगते ते मुकाट्याने ऐक आणि घरात ये. एवढा हट्ट सोडलास तर ती प्रेमाने घरात घेईल तुला. सोड ती मूर्ती. अशी नाही ऐकणार ती दिगू. काय ग ही पद्धत आहे वागण्याची? सोड ती मूर्ती. सोड म्हणते ना. बाई बाई, धटिंगण आहे हो ही मुलगी. काही पोचच नाहीये. सासूची झटापटी करते म्हणजे काय? असं पाहिलं नव्हतं कधी. मिजासच उतरवते मी. तुझ्या विठूला ना विसर्जितच करते, मग कळेल तुला. हे खरं तर आधीच करायला हवं होतं. तुझ्या विठुरायाचं विसर्जन. अरे सकू, माझा विठुराया. काय करतेस? खुली आहेस का? पडशील ना विहिरीत. खुडी कसली, जरा जास्त छाणी आहे ही. माझा विठुराया, सोडा ना मला. आधीच तो उपाशी आहे, मी त्याला लोणी सुद्धा दिलं नाहीये. तो जर पुढाला तर त्याच्या नाकातोंडात पाणी जाईल ना. हो, सोडा मला विठुराया. रमाई, अगं आपली प्रतिष्ठा पणाला लागते. ते काय नाही, हिला ना चांगलं धरून बांधून ठेवायला हवाय. खरंय, दुसरा मार्गच नाही आपल्याकडे. काढा माझ्या विठुरायाला बाहेर काढा. मी हात जोडते, पाया पडते. काढा ना माझ्या विठुरायाला. हो, सांगा ना तुम्ही. सांगा ना सासूबाईंना. आई, दिगो, बस, पुरे झाली शोभा. आता कुणी काहीही बोलणार नाही. सोंग आहेत या मुलीची.